आमदार निवडायचंय, आमदार निवडायचंय, सरकार निवडायचंय, राज्याला दिशा देऊ शकेल असा मुख्यमंत्री निवडायचंय. आणि त्यासाठीच अवघ्या महाराष्ट्रात सुरू आहे सत्ता संघर्ष. सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना आता अंतिम टप्प्यात आलाय. कुठे भूतकाळ उकरून काढला जातोय, तर कुठे एकमेकांना गाडण्यासाठी शड्डू ठोकला जातोय. त्याच ताज्या घडामोडींचा मसालेदार सिनेमा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय आजच्या राजकीय शोलेमधून. गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान देवेंद्र फडणवीसांचं एक विधान चांगलंच गाजलं. ते विधान होतं, मी पुन्हा येईन. पण 5 वर्षांपूर्वी मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या फडणवीसांनी यावेळी मात्र आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असं स्पष्ट सांगून टाकलंय. एवढंच नाही तर आपण भाजपच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचं सांगत एकाच दिवशी 2 बॉम्ब फोडलेत. पण गंमत अशी आहे की काही दिवसांपूर्वी भाजपचे पक्षश्रेष्ठी फडणवीसच मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील असे संकेत देत होते. पण आज फडणवीसांच्या विधानानं वेगळ्याच चर्चांना तोंड फोडलंय. पाहूयात राजकीय शोलेचा स्पेशल रिपोर्ट. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे. त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं. देवेंद्र भाई को विजयी बनाना. न मैं मुख्यमंत्री की रेस में हूं, न मैं अध्यक्ष की रेस में हूं. भारतीय जनता पार्टी मेरा घर है. जीना यहाँ, मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. मी पुन्हा येईन अशी राणा भीमदेवी थाटात गर्जना करणारे देवेंद्र फडणवीस आता मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतच नाही असं म्हणतायत. एका घोषणेत निर्धार आहे तर दुसऱ्या घोषणेत काहीशी माघार. या 2 घोषणांदरम्यानचा प्रवास विधानसभेच्या तोंडावर भाजपाचं धोरण अधोरेखित करणारा आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. हे सगळं चित्र समजण्यासाठी थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये जाऊया. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असले तरी महायुतीचे बिग बॉस म्हणून देवेंद्र फडणवीसांचंच नाव घेतलं जायचं. मात्र लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीची मोठी पीछेहाट झाली. देवेंद्र फडणवीसांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत मला मोकळं करा अशी पक्षश्रेष्ठींना साथ घातली. जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे. ती मी स्वीकारतो. भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल. लोकसभेतल्या निकालासाठी महाराष्ट्रात सर्वात प्रभावी ठरला तो मराठा आरक्षणाचा मुद्दा. आणि हा मुद्दा लावून धरणाऱ्या मनोज जरांगेंच्या टार्गेटवर ना एकनाथ शिंदे आहेत ना अजित पवार, तर आहेत फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस. हवालदार देवेंद्र फडणवीस. पण तुम्ही नाही दिलं, तुमचं एक बी निवडून येऊन देणार. मराठ्यांचे पोरं भिकारी झाले पाहिजे या तत्वानं, द्वेषानं आणि आकाशानं देवेंद्र फडणवीस मराठ्यांशी वागले. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच लोकसभेपाठोपाठ विधानसभेचं बिगुल वाजलं. जागा वाटपाचं घुराळ संपल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावर चर्चा सुरू झाली. महायुतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर अमित शहांनी पहिल्याच सभेत देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत संकेत दिले. मात्र 2 दिवसांनी त्यांना आपला सूर बदलावा लागला. मैं महाराष्ट्र में 1.5 महीने पहले पूरे महाराष्ट्र का दौरा किया हूं. जहां जहां गया, विदर्भ गया, मुंबई गया, कोंकण गया, कोल्हापुर गया, उत्तर महाराष्ट्र जलगांव गया. जहां गया वहां एक ही बात है, महायुति की सरकार बनानी है, देवेंद्र भाई को विजयी बनाना है. अभी महाराष्ट्र में
युति सरकार का नेतृत्व एकनाथ शिंदे जी कर रहे हैं। एकनाथ शिंदे जी हमारे मुख्यमंत्री हैं और चुनाव के बाद मुख्यमंत्री कौन होगा, तीनों पार्टियां इकट्ठा बैठकर इसका तय करेगी। महायुतीतल्या मित्रांचं मन सांभाळण्यासाठी सूर बदलला की आणखी काही वेगळं कारण आहे हे अमित शहांनाच ठाऊक. मात्र 2 दिवसांपूर्वी विनोद तावडेंनी मुलाखत देताना एक सूचक वक्तव्य केलं. निवडणुकांनंतर भाजपचं केंद्रीय नेतृत्व एकत्र बसून राजकीय आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री कोण असेल हे ठरवतील. मुख्यमंत्री पदासाठी अचानकपणे इतरही काही नावं येऊ शकतात. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये जो प्रयोग केला तसा राज्यातही होऊ शकतो. हा होता फ्लॅशबॅक. पिक्चर हिट केलाय तो देवेंद्र फडणवीसांच्या डायलॉगनं. फक्त मुख्यमंत्री पदच नव्हे तर भाजपच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचंही त्यांनी जाहीर केलंय. न मैं मुख्यमंत्री की रेस में हूं, न मैं अध्यक्ष की रेस में हूं. ऐसी कोई रेस ही नहीं है. मैं ऐसे किसी रेस में नहीं हूं. भारतीय जनता पार्टी मेरा घर है. जीना यहाँ, मरना यहाँ, इसके सिवा जाना कहा. और देवेंद्र फडणवीस एक ऐसा नट है जो कहीं भी फिट होता है. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत महायुतीचं नेमकं काय ठरलंय हे आम्ही विनोद तावडेंना विचारलं. तसंच तावडेंकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रियेवर फडणवीसांना देखील विचारलं. माझं असं मत आहे की निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि केंद्रीय नेतृत्व बसून चर्चेत नसलेलं, नवीन, जुनं, अगदी पुरातन, अगदी नूतन जे असेल ते ठरवते. मुख्यमंत्री निवडणुकीनंतर हे तिघं आणि केंद्रीय नेतृत्व ठरवणार. त्यात जे नाव येईल ते होईल. विनोद तावड़े जी ने कहा है कि हो सकता है कि कोई अननोन चेहरा आ सकता है मुख्यमंत्री बनने के लिए. विनोद तावड़े जी राष्ट्रीय नेता है. विनोद तावड़े जी राष्ट्रीय महामंत्री है. वो दिल्ली में रहते हैं. दिल्ली की गलियारों की चीजें उनको मालूम होती है. मैं तो महाराष्ट्र का नेता हूँ. दरम्यान मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून भाजपच्या गोटात सुरू असलेल्या घडामोडींचं राजकीय पंडित कसं विश्लेषण करतायत तेही जाणून घेऊया. महाराष्ट्रामध्ये भाजपने काही धोरणी पावलं टाकलेली आहेत. त्यातलं हे एक धोरणी पाऊल दिसतंय की मुख्यमंत्रीपद हे निश्चित अमुक एका व्यक्तीला जाईलच, याविषयी कुणी काही ठामपणे बोलायला तयार नाही. आणि विनोद तावडे हे असे नेते आहेत की पक्षाची जी लाईन आहे त्यांची विचारधारा ती सोडून भलतीच विधानं ते करणार नाहीत. तेही अतिशय जुने नेते आहेत, अनुभवी नेते आहेत. ज्या अर्थी विनोद तावडे अशी विधानं करतायत याचा अर्थ असा की भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने काहीतरी वेगळा विचार केलेला आहे. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचं जाहीर करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना विरोधकांनी चिमटे काढायला सुरुवात केली आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाहीये. ते व्हॉइस क्लिप कुठे मग ती व्हायरल झाली ती आणि नक्कीच नाही आहेत, कारण भाजप आणि एकनाथ शिंदेचे महाराष्ट्रात वेष्टे मुख्यमंत्री कधी बनू शकणार नाही. खरंच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. मी पुन्हा येईन ही घोषणा प्रत्यक्षात उतरवण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकारणं कठीण दिसतंय की या सगळ्या गोष्टी राजकीय परिस्थिती पाहता तात्पुरती केलेली तडजोड आहे की महत्वाकांक्षी मित्रांना अस्वस्थ न करण्यासाठीची रणनीती. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद आहे असं सत्तार कॉन्फिडंटली सांगतात. आणि आता त्याच सत्तारांना पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे. एवढी की सत्तारांना पराभूत करण्यासाठी सिल्लोडमध्ये भाजपच्या गळ्यात गळे घालण्यासाठी ते तयार आहेत. आता ठाकरेंच्या भूमिकेनंतर गप्प बसतील ते सत्तार कसले. त्यांनी पण जोरदार पलटवार केलाय. पाहुयात उद्धव ठाकरे आणि अब्दुल सत्तार यांच्यातलं वाकयुद्ध. पण एकदा तुम्ही या गद्दाराला पाडा नाही असा गाडा. मी तर त्यांना पहिले गाडलेलं आहे 2.5 वर्ष अगोदर. मला कोणी गाडू शकत नाही. याला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. त्यांना पाय उतार केला मी मुख्यमंत्री पदावरून, त्याची जलुसी आहे. उद्धव ठाकरे आणि अब्दुल सत्तार यांच्यातल्या वाकयुद्धाचा हा ट्रेलर. आता पूर्ण पिक्चर पाहूया. उद्धव ठाकरेंची सिल्लोडमध्ये म्हणजेच अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात प्रचार सभा झाली. एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या आमदारांच्या बालेकिल्ल्यात
उद्धव ठाकरेंची तोफ जरा जास्तच धडाडते. तशी सिल्लोडमध्येही धडाडली. मात्र सत्तारांच्या पराभवासाठी उद्धव ठाकरे भाजपचा दारुगोळा वापरण्यासही तयार आहे. विश्वास नाही बसत? मग तुम्हीच ऐका. काल सुद्धा त्यांच्या व्यासपीठावरती सुप्रियाताईला शिवीगाळी करणारा हा त्यांचा उमेदवार, त्याचा प्रचार करण्यासाठी मोदी आले होते. म्हणजे एकूणच संपूर्णपणाने यांच्या सगळ्यांचा थरा खालावलेला आहे. स्वतःमध्ये मुख्यमंत्री बदलण्याची ताकद असल्याचा दावा करणाऱ्या सत्तारांनी ठाकरेंवर कसा पलटवार केला आणि ठाकरेंनी सत्तारांविरोधात ज्या भाजपला साथ दिली आहे त्या भाजपचंही काय म्हणणं आहे तेही ऐकलं पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी भाजपला आवाहन केलं आहे की सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांचा पराभव करण्यासाठी एकत्र या. काय प्रतिक्रिया आहे? काय बोलू मी या विषयावर? या विषयावर काय उत्तर द्यावं? आम्ही महायुतीमध्ये आहोत, आम्ही सर्वजण एकत्रितपणे लढतो आहोत. आम्हाला सरकार आणायचं आहे, बहुमत आणायचं आहे, ते येणार आहे आणि अशा पद्धतीने ते भाजपला आवाहन करतायत. हास्यास्पद गोष्ट आहे मला असं वाटतं. उद्धवजी आता काय करतात आजकाल त्यांना कळत नाही मला असं वाटतं. साहेब मी यासाठी बोललो महाजन साहेब का ते भाजपशी युती करून मला पाळण्याचा बोलू लागले, तर मी म्हणलं यांच्या डोक्यावर परिणाम आहे. पण इतकंच बोललो मी. उद्धव ठाकरेंनी अब्दुल सत्तारांना जेलमध्ये धाडण्याची भाषा सुरू केली आहे. तर ठाकरेंना उत्तर देण्यासाठी सत्तार नवनवीन विशेषणं शोधतायत. मी इथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना खास करून आवाहन करतोय, म्हणजे विनंती करतोय. ठीक आहे, तुमचं आमचं थोडंसं मतभेद असतील, त्याच्यासाठी सुद्धा माझ्याशी कोणी येऊन बोलायला तयार असेल तर मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे. पण आता आपण सगळे मिळून सिल्लोडला लागलेला कलंक हा धुवून टाकूया. ही संधी आहे. कारण आपली संस्कृती, आपले संस्कार वेगळे आहेत. त्यांना मग 2019 मध्ये दिसली नाही का ती दहशत, मग मला कसा प्रवेश दिला, कसा माझ्यासाठी? त्यावेळेस मी आदरणीय सन्माननीय होतो. आता लगेच त्यांचं ऑपरेशन झालं का त्यांना कळू लागला का मी दहशतवाद आहे. माझी दहशत असती तर 25 वर्षापासून लोकांनी मला खांद्यावर घेतला नसता. ठाकरे आणि सत्ता निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला राजकीय दृष्ट्या गाडायचं आणि कुणाला तारायचं हे मतदार ठरवणार आहेत. पण तुर्तास सिल्लोडमध्ये एकमेकांना गाडण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. पण एकदा तुम्ही या गद्दाराला पाडा नाही असा गाडा की याचा पापाचा पाडा, याची पूर्ण चौकशी करून तुम्हाला भयमुक्त आणि दहशतमुक्त करून याला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मी तुम्हाला वचन देतोय. मी तर त्यांना पहिले गाडलेलं आहे 2.5 वर्ष अगोदर. मला कोणी गाडू शकत नाही, ना भारतीय जनता पार्टी असो का अजून कोणती असो. मी जे बोलू लागलो, मी ऐतिहासिक मताने निवडून येणार आणि उद्धव साहेबाला ते उत्तर मिळणार आणि तो उत्तर त्यांना 23 तारखेला मिळेल. पण तुम्हाला जेलमध्ये टाकू असं त्यांनी? अरे त्यांना जेलमध्ये टाकण्याची पाळी आलेली आहे. ते मला काय जेलमध्ये टाकणार, हे जलुसी आहे. त्यांना पाय उतार केला मी मुख्यमंत्री पदावरून, त्याची जलुसी आहे. सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपला साथ घालण्यामागचं कारण आहे रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यातलं विळ्या भोपळ्याचं नातं. रावसाहेब दानवेंनी सत्तारांना थेट औरंगजेब आणि रझाकारांची उपमा दिली, तर सत्तारांनी देखील ईट का जवाब पत्थर से असं म्हणत पलटवार केलाय. कन्नड, भोकरदन आणि फुलंब्री या 3 मतदारसंघात विरोधात फटाके फोडणार युती धर्माचा सिल्लोडमध्ये जशी युती धर्म पाळल्या जाईल त्याच पद्धतीने मी काम करल. मी पहिलेच बोललो, माझ्या मतदारसंघामध्ये जसं जसं युती धर्माचे एक धर्मामधला आमचा भाऊ जसं वागल त्याच पद्धतीने मी फटाके फोडणार. विरोधात गेले तर काही लायसन द्यायची गरज नाही. मीच बोललो तुम्हाला का विरोध करायचा, माझा कोणी विरोध केला तर त्याचा वध केल्याशिवाय मी राहत नाही. तुमचे कधी म्हणजे सहकारी किंवा तुमचे शेजारी असं म्हणतात की जर युती धर्म पाळला नाही सिल्लोडमध्ये तर भोकरदन, त्यानंतर कन्नड आणि त्यानंतर फुलंब्री विरोधात फटाके यार मी अनेक वेळेस सांगतो, डरवतो कोणाला. या भोकरदन तालुक्यामध्ये
औरंगजेब येऊन आमच्या शिवाजी महाराजांच्या लोकांना डरवतो का? तू काय रजाकार आहे का? मी फुलंब्रीत असं करीन, मी भोकरदनमध्ये असं करीन, मी संभाजीनगरमध्ये असं करीन, मी शिल्लोडमध्ये कुत्ता निशाणे घेईन तरी निवडून येईन. लोकांना गृहीत धरलं का शिल्लोडच्या? शिल्लोडचे लोक गृहीत धरण्यासारखे नाही आहेत मालक. आजूबाजूचे गाव परेशान आहे, मार्केट परेशान आहे, दहशत आहे आणि त्याच्यामुळे ही मगरुरीची भाषा आहे. मला सांगा, मी कुत्ता निशाणे घेईन तरी निवडून येईन म्हणजे काय? शिल्लोडच्या लोकांनी कुत्त्यावरची मारायचा का? कुत्त्याला तर खेटवणं मरत असते. आणि इकडे मी असं करीन तिकडं, यांचं ऐकणार कोण आहे? एक विशिष्ट प्रकारचे लोक आहेत ते त्यांचं ऐकतील. म्हणजे त्यांचा जो कोणी फॉलोवर असेल इथं, त्यांचे फॉलोवर काही वस्त्या येते असं भोकरदनभरून थोडेच आहे. त्यामुळे त्याही लोकांशी माझे खूप चांगले संबंध आहेत, पण ते दाखवतात की ते माझं ऐकतात म्हणून. भोकरदन तालुक्यामध्ये त्यांचं कुत्रं ऐकणार नाही, ते जे चिन्हावर विराहणार आहेत ना तेही ऐकणार नाहीत. रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यातल्या संघर्षामुळे मराठवाड्यातील महायुतीतलं वातावरण गढूळ झालंय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र मानला जातो आणि राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो असं म्हणतात. या दोन्ही म्हणींप्रमाणे रावसाहेब दानवे अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी ठाकरेंसोबत राजकीय डील करणार का? कृष्णा केंडे, एबीपी माझा, सिल्लोड, संभाजीनगर. मी सुरुवातीलाच ज्या गाडण्याबद्दल आणि शड्डू ठोकण्याबद्दल बोललो होतो ते हेच. अजून 4-5 दिवस बाकी आहेत. हे सगळं आणखी कुठवर जाणार कुणास ठाऊक. असो, राजकीय शोलेमध्ये आज इथंच थांबूया. उद्या पुन्हा भेटूच. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.